टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संतोष देशमुख पथकामध्ये तात्या SIT या ठिकाणी पाहिले आता SIT करण्यात आलेला आहे। आता माझ्यासोबत भजन बप्पा काय सांगाल, संतोष देशमुख प्रकरणामध्ये आता चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे, काय प्रतिक्रिया? ही बीड जिल्ह्यामध्ये घडलेली दुर्दैवी घटना होती, ज्याच्यासाठी ही घटना घडल्याच्यानंतर 1 तासाच्या आत मी मीडियासमोर येऊन बोललेलो आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने सांगितलं की याचा मास्टरमाइंड सापडला पाहिजे आणि याचा मास्टरमाइंड जो आहे तो मास्टरमाइंड आता जी पोलिसांनी दोषपत्र दाखल केलं आहे त्याच्यामध्ये 1 नंबर आरोपी त्याला केलेला आहे। त्याच्यानंतर ह्यांचे सगळे मनसुबे आहेत, सगळे सुबे ज्याचे त्याचे वेगळे वेगळे, एकच विषय नाही। आमच्या तालुक्याची 2 नंबरचा जो आरोपी केलेला आहे तो आमच्या तालुका बघायचा, असा परभणी सगळ्या तालुक्यामध्ये, एवढ्या तालुक्यावरच थांबत नाही तर धाराशिव जिल्ह्यातला भूम असेल, परांडा असेल, वाची असेल, इकडे पण यांचं जाळे पसरलेलं होतं। म्हणजे फक्त गुंडगिरी करणे, दादागिरी करणे आणि लोकांना दहशत निर्माण करणे हा धंदा करून अवैध प्रॉपर्टी जमवणे, अवैधरित्या पैसा जमवणे आणि या पैशाचा वापर काय करणे, आयाश करणे। कारण त्या चार्जशीटमध्ये सुद्धा आले, आयाशी करणे, ह्याच्या नावावर प्रॉपर्टी, त्याच्या नावावर प्रॉपर्टी, ह्या महिलेच्या नावावर प्रॉपर्टी, ह्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी, त्या पत्नीच्या नावावर, नोकराच्या नावावर, अशा एवढ्या काहीतरी 1.5-2 हजार कोटीची प्रॉपर्टी जमवली असं सर्व माध्यमांनी दाखवलेलं। मग एवढ्या जर प्रॉपर्टी ह्यांनी जमल्या तर याच्यासुद्धा आणखी ED CBI सुद्धा एंटर करणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आणखी अमित भाई शहांना भेटणार। बाप्पा, हे संपूर्ण जे आरोपी आहेत ते कार्यक्रम ठेवण्यात आले बीडच्याच आपल्या हद्दीमध्ये येत आहेत, पण त्या ठिकाणी जे CCTV लावणे ते CCTV बंद आहेत असं देखील त्याचे पत्र देखील पाठवण्यात आलेलं आहे। नाही, ह्याची जी मागणी आहे ती काही जणांचं असं म्हणणं आहे की CCTV जेलमधली बंद आहे। मी पण काल पुण्यामध्ये माध्यमांशी बोललो, त्यावेळेस सांगितलं की मला कायद्याप्रमाणे मी बघतोय की मला जर तिथं आज रविवार असल्यामुळे जमलं नाही, जर रविवार नसता तर मी आजच त्याची माहिती घेतली, मला जर कायद्याप्रमाणे तिथं जाता येत असेल तर मी सुद्धा तपासायला जाणार आहे आणि मला वाटतं की तिथपर्यंत मला जाता येते। मी बोलतो याचा अर्थ की मला ती CCTV वगैरे जेलमध्ये मला जाता येते, मी पण 1-2 दिवसामध्ये तिथं व्हिजिट करणार आहे। आणि आम्ही एवढं सुद्धा बोललेलो किंवा जिथं जर VIP ट्रीटमेंट मिळत असेल आरोपीला तर त्याचं CCTV कुटुंबानं मागितले, त्याला सुद्धा माझा पाठिंबा म्हणून सांगितलं। नाही, देशमुख कुटुंबाने आरोप केला, त्यानंतर पाहिलं तर जे जेलाचे कोणी अधिकारी असतील त्यांनी सुद्धा जे कंपनी आहे त्या कंपनीला त्यांनी पत्र देखील व्यवहार केलेला आहे। नाही, बरोबर आहे, पत्रव्यवहार केला आहे, पण त्याचे CCTV फुटेज मागतोय आम्ही। CCTV फुटेजमध्ये जी काय दिसेल त्याच्यावर बोलूयात ना, आज एखादी गोष्ट बोलून नाही होणार की CCTVचं उद्यात, मग त्याच्यानंतर बोलूया। या प्रकार पाहिले तरी आज सकाळी पाहिले तर करुणा शर्मा यांनी एक ट्विट टिकीट केलेलं आहे की 3 तारखेला धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल असं। हो, दररोज वेगळे वेगळे विषय आहेत। आज सकाळी 7:30 वाजताच मला मीडियाने विचारलेलं किंवा आज काहीतरी आमच्या करुणाताई मुंडे यांनी ट्विट करून सांगितलं, मी त्यांचं ट्विट जे बघितलं त्याच्यात त्यांनी बोललेलं आहे किंवा की मी आमचा 3 तारखेला राजीनामा होईल। पण मला असं वाटतं आहे की ठीक आहे, जर राजीनामा झाला तर त्याचं स्वागत आम्ही करू आणि पण मला वाटतं देर है अंधेर नाही आहे, उशिरा सुचलेलं शानपण म्हणा, पण ठीक आहे झालं हे। आता याच्यानंतर जर झालंच, उद्या ज्यावेळेस राजीनामा मंजूर होईल त्याच्यानंतर बोलूयात आपण, आणखी ही होणार आहे जाणार आहे हे असंच आहे ना, एकदा राजीनामा प्रत्यक्ष होऊ देत त्याच्यानंतर पुढं बोलू। बाप्पा, तसं पाहिलं तर महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये 16 महिने उलटून गेलेले आहेत, अजून त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही। ते उद्या आपल्या न्यायाच्या हक्कासाठी उद्या ते बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे। त्या कुटुंबाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। बीड जिल्ह्यामध्ये विविध बऱ्याच घटना घडल्यात, एवढी 1-2 घटना, आता ही एक घटना इथं आम्ही पूर लावून धरली सुरुवातीपासून। आता महादेव मुंडेच्या प्रकरणात सुद्धा आमच्या नेत्या सुप्रियाताई, आम्ही सर्वजण भेटून पण गेलो, आदरणीय सुरेश अण्णा पण त्याच्यानंतर गेले वाटते, सर्वांनी भेट दिली, ते प्रकरणाचा सगळे उचल घेत आहेत, त्या प्रकरणाचा सुद्धा छडा लागला पाहिजे। पण अशा असंख्य आणखी आहेत काही प्रकरणं, त्याचा सुद्धा छडा लागला पाहिजे आणि कुटुंबाला ज्या त्या न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला सजा झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। त्याच्यामुळे आम्ही 100% त्या भूमिकेत असतो। संतोष देशमुखच्या प्रकरणात पाहिले तर काल मुख्यमंत्र्यांनी एक बाईटमध्ये दिली होती माध्यमाने किंवा याचे हे संपूर्ण प्रकरण आम्ही जे हायकोर्टामध्ये फास्ट कोर्टामध्ये आम्ही चालवणार होतो आणि त्या दोषीला फाशी देणार होतो। हो, 100% आमची ती मागणी आहे की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चाललं पाहिजे आणि अंडर ट्रायल चाललं पाहिजे, नुसतं फास्ट ट्रॅक कोर्टात नाही, नाहीतर उद्याच्याला लगेच जामीन देऊन काय करायचं, त्याला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलंच पाहिजे, पण अंडर ट्रायल चालवलं पाहिजे आणि अंडर ट्रायल चालवण्यासाठी मुख्यमंत्री महोदय मदत करतील। आम्ही पण अमित भाई शहा यांना भेटतोय आणि तिथून सगळे सूत्र मला वाटतं बऱ्यापैकी ही होईल आणि आपल्याला ही प्रकरण 100% अंडर ट्रायल चाललं पाहिजे, हीच आमची मागणी असेल। पाहिले पाहिजे, हे संपूर्ण हे प्रकरण आहे ते अंडर चाललं पाहिजे असं लिखित मागणी भजन बप्पा सोने यांनी केलेली आहे। कॅमेरापासून अप्पासाहेब मोगळकर सह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, केस बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.